मुरुड शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी नगर परिषदेच्या वतीने सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या स्वच्छतागृहांची नियमित देखभाल न केल्यामुळे शहरातील मोक्याचे व मध्यवर्ती असलेल्या ठिकाणी दुर्गंधी येत असल्याने पर्यटकांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर समाजसेवक अरविंद गायकर यांनी मुरुड नगर परिषदेच्या तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था तात्काळ दूर करण्याची मागणी केली आहे. या शौचालयाच्या आसपास व्यापारी पेठ असल्याने दुकानदार, ग्राहक तसेच रिक्षा चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिवाय पर्यटकांना देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः प्रवासी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना या परिस्थितीचा अधिक त्रास होत असल्याचे इस्तकांनी सांगितले. नाही, खूप छानपैकी झालेलं आहे, त्यात शंका नाही. नवीन चेहरे आलेले आहेत लक्षात. आता ह्या संदर्भात त्यांना स्वतः मी पत्र दिलेलं आहे. दांडेकर मॅडमना दिलेलं आहे, अध्यक्षांना. त्याच्यानंतर भगत साहेबांना पण मी दिलेलं आहे पत्र लक्षात. त्यांनी त्यांच्याशी मला त्यांनी मेसेजही केला होता की आपल्या मताशी सहमत आहे, लवकरात लवकर चांगल्या सुसज्ज आपण हे शौचालय करू असं त्यांनी मला शब्द दिलेला आहे. भगत साहेबांनी त्या माध्यमातून माझ्याशी बोलणं केलेलं आहे आणि ते म्हणाले की चांगलं होणार ह्या शंका नाही. आणि ते दोन अध्यक्ष उपाध्यक्ष चांगल्या पद्धतीने लक्ष देतील माझं ठाम मत आहे. दिवसामध्ये जर दखल घेतली नाही तर मी स्वतः येऊन बंद करणार जनतेसाठी, कारण का हा जनतेचा आरोग्याचा प्रश्न आहे.